जय जय रघुवीर समर्थ. हा, तुकारामांचे अभंग एक चार तरी होतील आज असं वाटतंय. हा एक माझा फार आवडता अभंग आहे, तुकारामांचा उपदेशाचा अभंग आहे. प्रसिद्ध पण आहे. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. तुला भांडवल फक्त तुझ्याकडे मनाचंच आहे आणि ते एकच आहे तुझ्याकडं. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. तुझं सगळं ॲसेट्स आहेत, सगळं ठेव आहे तुझ्याकडे, ती एक मनाचीच तर काय आहे. म्हणजे मन किती महत्वाचं आहे हे संत आपल्याला सांगतात. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटिता ते तुला येईल कैसे. ते मन असं 50 ठिकाणी तू ठेवू नकोस. एकविध राहा असं म्हणतात. 50 ठिकाणी मन ठेवलंस तर तुला कुठेच काही जमणार नाही. मग ते कुठं ठेवायचं ते पण सांगतात. म्हणूनी दृढधरी पांडुरंग. पांडुरंगाच्या ठिकाणी मन ठेव. म्हणूनी दृढधरी पांडुरंग, देहा लावी संग प्रारब्धाचा. तुझ्या देहाची काळजी फार करू नकोस. ते प्रारब्धानं जेवढं काय व्हायचंय तुझ्या देहाचं बरं वाईट ते होणारच आहे. आणि ते पडायचं तेव्हा पडणारच आहे. तर त्याला देह प्रारब्धावर टाक आणि मन पांडुरंगाकडे लाव. हा अगदी सोपा, हा वारकरी खास वारकरी उपदेश आहे. मन पांडुरंगाकडे लाव, ते तुझ्या हातात आहे. आणि ते प्रारब्धावर अवलंबून नाही, हे संत कायम सांगत आलेले आहेत. मन पांडुरंगाकडे लावणं तुमच्या हातात आहे. तुम्ही सुरू करा आणि ते राहील. त्याच्यात प्रारब्धाचं, माझं मन पांडुरंगाकडे लागत नाही, हे माझं प्रारब्ध आहे, तर मी काय करणार, माझ्या प्रारब्धाला मी काय करणार, मागच्या जन्मी मी काय केलं त्याला तर मी काय करू. असं काय नाही. संतांनी अगदी क्लिअर सांगितलंय, प्रारब्ध देहाला आहे, मनाला नाही. म्हणून दृढधरी पांडुरंग, देहा लावी संग प्रारब्धाचा. आणि का संकल्पा नको पोवू मन. पांडुरंग प्राप्तीचा संकल्प सोडून काहीही मन तुझं दुसरीकडे गुंतवू नकोस. तरीच कारण साध्य होय. आणि मग ज्या कारणासाठी तू जन्माला आलास ते कारण साध्य व्हायचं असेल तर फक्त पांडुरंगाचाच संकल्प कर. बाकी कसलाही काहीही संकल्प इतर करू नकोस. तुका म्हणे ऐसे जाणावे उचित. हे हे जे उचित आहे ते जाणून घ्या. तरी सहज स्थित येईल कळ. आणि मग तुमची खरी स्थिती काय आहे. तुम्ही ब्रह्मच आहात, तुम्ही पांडुरंगच आहात, हे जर तुम्हाला, ही जी खरी स्थिती तुमची जी आहे ती कळायची असेल तर फक्त पांडुरंगाचाच संकल्प आणि मन हे इतर ठिकाणी न लावणं, एवढंच तुम्हाला करणं तुमच्या हातात आहे. आणि त्यात प्रारब्धाचा संबंध नाही. असं असं तुकाराम, हे अतिशय प्रफाऊंड असे उपदेश आहेत. आता अशाच पद्धतीचा हा बघ दुसरा. कळेल हे खूण तरी दावी नारायण. तुम्ही थोडीशी पथ्य पाळली तर नारायण तुम्हाला वर्म सांगेल. असं 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 म्हण, तुम्ही थोडंसं पुढे या, नारायण 10 पावलं पुढे येईल आणि तुम्हाला सत्य दाखवेल, असं संत कायम सांगतात. थोडा तरी प्रयत्न करा नारायणाकडे जाण्यात. नारायण तुमच्यापेक्षा जास्त पावलं चालून तुमच्यापर्यंत येईल. कळेल हे खूण तरी दावी नारायण, सत्य संतांपाशीर आहे. हा संतांचा जो कायम सत्य, विठ्ठल म्हणजे सत्य आहे. पण हे सत्य संतांकडे आहे. आमच्या वारकरी परंपरेमध्ये पांडुरंग पांडुरंग आम्ही म्हणत असलो तरी पांडुरंगापेक्षा आणि पांडुरंगाच्या म्हणजे पुजाऱ्यांपेक्षा आणि देवांपेक्षा संतांचंच महत्व जास्त आहे. सत्य संतांपाशी आहे, येरा भय आड आहे. हे एवढं हा हा फार हा हा एक असं प्रसिद्ध वचन पण आहे अध्यात्मातलं, तुकारामांच्या नावानं असलेलं. सत्य संतांपाशी आहे, जे सत्य आहे ते संतांपाशी आहे. येरा भय आड आहे. आणि ज्यांच्याकडे सत्य नाही त्यांना भीतीनं ग्रासलेलं आहे. मृत्यूची भीती आहे, अशाश्वततेची भीती आहे, उद्या काय होईल याची भीती आहे, लोक काय म्हणतील याची भीती आहे, आपलं स्थान जाईल याची भीती आहे, नवीन मिळेल का नाही याची भीती. सगळं सत्यापासून तुम्ही जेवढं लांब जाल तेवढं फक्त भयानच व्यापलेलं तुमचं जीवन आहे. आणि संतांना भीती नाही, कारण संतांपाशी सत्य आहे. सत्य संतांपाशी आहे, येरा भय आड आहे. असं म्हणून संतांच्या मानसिक अवस्थेचं वर्णन इतकं सुंदर केलंय तुकारामांनी. अणुचिया ऐसे असे भरले प्रकाश. संतांच्यासाठी अंधारच कुठे नाही. जे घाबरलेले आहेत कारण जे देहात आहेत आणि नश्वरातच त्यांना सगळं आयुष्य सापडलेलं आहे, त्यामुळे ते घाबरूनच गेलेले आहेत. कारण ते नश्वरात आपण आनंद असला तरी नश्वर आहे, हे नश्वर आहे हे पण माहीत आहे, त्यामुळे भीती पण आहे. त्यामुळे त्यांचं सगळं सुख दुःख सगळं आनंद सगळं जे आहे ते सगळं लिपलेलं आहे, ते भयानं लिंपलेलं आहे आणि त्यामुळे त्यात काही मजा नाही. सत्य संतांपाशी आहे.
आणि जे भयानं लिंपलेलं आहे ते अंधार आहे, ते अंधारानं माखलेलं आहे. तर तर प्रकाश हा परमेश्वराच्या बरोबरच जोडला गेलेला आहे. अणुचिया ऐसे असे भरले प्रकाश आहे. संतांना छोट्यातल्या छोट्या अणूपासून ते आकाशापर्यंत सगळं काही, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा असं जे म्हणलंय, त्या तुका आकाशा एवढा नंतर म्हणलंय. आधी संतांना तो प्रकाश दिसत असतो सगळं. अणूपासून रेणूपासून सर्व ब्रह्मांडामध्ये भरलेला प्रकाश एकच आहे. त्यांच्या लेखी डार्कनेस, अंधार कुठेच नाहीये. अणुची ऐसे असे भरले प्रकाश आहे. पण हे कुणाला कळणार आहे? हे इंद्रियांचे धनी, ते हे जाती समज. यांनी आपली इंद्रिय ताब्यात घेतली, जे इंद्रियांचे धनी आहेत. इंद्रिय ज्यांची धनी नाही, जे इंद्रियांचे गुलाम नाही आहेत, जे इंद्रियांचे धनी आहेत, त्यांनाच हे फक्त गोष्ट लक्षात येणार आहे. कळेल हे खुणा तरी दावी नारायण. हे ज्यांनी इंद्रिय ताब्यात आणली त्यांना नारायण मदत करेल. इंद्रियांचे धनी ते हे जाती समजून, त्यांना मग समजून जाणं हे फार महत्वाचं आहे. समजावून सांगण्यासारखं तार्किकदृष्ट्या त्याला काही अर्थ नाही, त्याला आम्ही ज्ञान असं म्हणत नाही. तर्क कुतर्क वाटा नागवण घटापटा, हे सारखं सत्य जे आहे, ईश्वराचं जे सत्य आहे, त्याच्या असण्याचं जे सत्य आहे, ते तर्काच्या अंती तुमच्या हाताला लागणार नाही. हे तुकारामांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आमच्या नाथांनी सांगितलेलं आहे, नामदेवांनी सांगितलेलं आहे. पण तुकारामांनी ज्या स्पष्टपणानं सांगितलंय ना, त्याला काही म्हणजे त्याला तोड नाही. तर्क कुतर्क वाटा नागवण घटापटा. घटापटा म्हणजे पटतंतू, घटतंतू, घटाकाश, मठाकाश असे सगळे वेदांतातले सगळे दृष्टांत असतात. त्यातून ते काही ना काही सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात. तुकाराम म्हणतात ते सिद्ध करून झाल्यानंतर सगळं झालं, सगळं ब्रह्मच आहे असं सिद्ध झालं तरी ते ब्रह्म तुमच्या मनात उतरणार आहे का? सगळं ब्रह्म सिद्ध झालं, बैठकीतनं बाहेर पुढे एक महार दिसला, महारसी कोपे, महारसी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, असं परत सांगितलं. परत सगळ्या संकुचितपणातच परत यायचं जर असेल तर त्या तर्क कुतर्काचा उपयोग काय आहे? तर ही जाणून घ्यायची गोष्ट आहे आतून. आणि म्हणून भक्तीचा मार्ग सांगितलेला. भक्तीचा मार्गच हृदयातून जातो, तो तुम्हाला निर्मळ करतच जातो. त्यामुळे तिथून जे ज्ञान येतं ते ज्ञान तुमच्या अस्तित्वभर असं पसरत जातं. तर्क कुतर्काचं ज्ञान आहे ते सेरेब्रल नॉलेज असं ज्याला आपण म्हणतो ना, ते फक्त इथं मेंदूतच होतं, त्याचा हृदयाशी संबंधित नाही, जगण्याशी संबंधित. तर्क कुतर्क वाटा नागवण घटापटा. नागवण होत तुमची सत्यापासून लांब जाता. तुम्ही फक्त बुद्धीच्याच मार्गाने देव शोधण्याचा प्रयत्न केला तर तो होणार नाही. तुका म्हणे ल्यावे डोळा अंजन बरवे. म्हणून हे माझ्या सत्याचं जे अंजन आहे ते डोळ्यात घालून घ्या. म्हणजे केवळ तर्काच्याच डोळ्यानं बघायचं परमेश्वराकडं हा भाग सोडा, आणि मग भावाच्या डोळ्यानं बघा, आणि मग तुम्हाला सगळीकडे तो प्रकाश दिसेल. असा असं ह्यातनं बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या असतात. म्हणजे भीतीचा उगम कशात आहे, तर्कवितर्काने नक्की काय पदरात पडणार आहे, अशा सगळ्या अनेक गोष्टी असतात. आणि हे सगळ्या प्रत्येक बऱ्याच अभंगामधनं परत 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 गोष्टी येत राहतात. त्या सगळ्या एकत्र आणून आपला एक स्वतःचं ज्ञान तयार होतं. संत काय सांगतात त्याच्याबद्दलच. आणखीन एक तुकारामांचा गाजलेला, ही पहिली ओळ गाजलेली आहे, दुसरी आता लोकांना तेवढी माहिती नाही. पण अक्षरांचा श्रम केला, असा हा तुकारामांचा गाजलेली ओळ आहे. अक्षरांचा श्रम केला फळा आला तेणे तो. अक्षरांचा श्रम केला म्हणजे काय? ते सगळी संतांची अक्षरं म्हणजे संतांच्या रचना आहेत त्या पाठ केल्या. काही पाठ केली संतांची उत्तरे, असं तुकारामांनी स्वतःचा प्रवास सांगताना म्हणले. ही संतांची उत्तरं पाठ केली, हे भागवत वाचून काढलं 1000 वेळा. हा सगळा श्रम आहे हो, अक्षरांचा श्रम असं केलं. म्हणजे जे काही लिखित स्वरूपाचं ज्ञान आहे ते ज्ञान मी पचवायचा प्रयत्न केला. पण त्याचं फळ केव्हा आलं? अक्षरांचा श्रम केला फळ आला तेणे तो. तेणे तो म्हणजे काय, तर भक्ती त्यात ओतली मी, तेव्हा तो फळाला. नुसतंच हे अक्षरांचं वाचून आणि नुसते प्रवचन देऊन काहीही झालं नसतं. तर तो तो मी त्याच्यावर विचार केला आणि मी त्या अंगात जेवढं बाणवत गेलो तेवढा तो मला कळत गेला. ह्या अक्षरांचा श्रम केला फळ आला तेणे तो, अवघी याचा तळ धरी. आणि तो फळ आल्याचं काय, ज्ञान झाल्याचं लक्षण काय? तुकारामाने किती सुंदर सांगावं. ज्ञान झाल्याचं लक्षण नम्रपणा हे आहे, असं तुकारामाने सांगितलं. असं तुम्हाला एवढं स्पष्टपणानं कोण सांगणार नाही. जिथं तुम्हाला अहंकार दिसतो, जिथं तिरस्कार दिसतो, तिथं ज्ञान नाही, एवढं लक्षात घ्या. बाकी काय वाटेल ते असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, पण ज्ञान नक्की नाही आहे. आणि जिथं, आणि ज्ञान हे फक्त ईश्वराचं आणि एकत्वाचंच असतं. त्यामुळे तिथे काहीच नाही आहे, तिथे ढोंगेपणा आहे असं डायरेक्ट लक्षात. संतांनी जे सांगितलंय त्याला तोड नाही. अवघी याचा तळधरी जीवा करी उरी नुरवनी.
अवघियाचा तळहरी म्हणजे सगळ्यांच्या खाली जाऊन बसतो, असं नम्र होतो, सगळ्यांच्या समोर वागतो, नम्र होतो. आणि जीवा उरी नुरवणी, स्वतःचा जो जीव आहे त्याला त्याला तो उरवतच नाही, त्याचा त्या जीवाचा अंत झालेला आहे असं समजून चाला. जीवाला इंग्रजीमध्ये फार चांगला शब्द आहे, एम्पिरिकल सेल्फ म्हणतात. हा 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 मला जो जाणवतोय माझ्या इंद्रियांना, माझं असणं इतरांपासून वेगळं आहे, हे वेगळेपणच तो विसरतो, नम्र होतो आणि सर्वांच्या पायापाशी जाऊन बसतो. अवघी याचा तळधरी, जीव उरी नुरवनी. आणि मग पुढे तुकारामांनी काय सुंदर द्यावं हे उपमा. फळले ते लवे भारे. जे पीक फळलेलं आहे ना चांगलं आणि पिकलेलं आहे ना, तर ते झाड वाकणार हो. ते झाड वाकणार असं सांगितलेलं, अतिशय सुंदर दृष्टांत आहे. ते ते पिकलं, ज्याची फळं खूप आली आणि जी पिकली, तर ते झाड वाकणारच. त्यामुळे फळले ते लवे भारे, पीक खरे आले तई. त्याला त्याला खरं पीक आलायचं समजा. जे झाड लवलं त्यालाच पीक आले, जे झाड उग्रपणानं ताठ उभं आहे त्याला फळच आलेली नाही, हे तुम्ही समजूनच चाला. तुका म्हणे देवा पुढे भाव सारावा. देवा पुढे तुमचा भाव सगळा ठेवा आणि विशेषतः अहंभाव त्याच्या समोर ठेवा. त्याला मूठपाती द्या, तर तुम्हाला ज्ञान होईल. आणि तुम्हाला ज्ञान आल्याचं लक्षण म्हणजे तुमचा अहंकार जाईल. आणि सगळ्यांमध्ये तुमच्या समोर असलेल्या अगदी मूर्खातल्या मूर्ख माणसामध्ये सुद्धा परमेश्वर दिसायला लागेल, त्याची करणी दिसायला लागेल. आणि मी शहाणा आहे आणि तो कुठेतरी मूर्ख आहे, हा जोपर्यंत भेद तुमच्या मनात राहतो तोपर्यंत तुम्हाला ज्ञान झालेलं नाही, एवढं नक्की समजून चाला. असं सगळेच संत सांगतात. नाथ, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, ही सगळी माणसं सांगतात. ती नम्रपणा, आणि तो खोटा नम्रपणा नाही, आतून आलेलाच नम्रपणा आहे. तर एवढं दर्शन होतं. अरविंदांचा जो प्रवास आहे तुरुंगामधल्या साधनेचा त्यांचा, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मला वासुदेवानं असं दाखवलं एकदा साक्षात्कार करून, की हे जे कैदी तुला आजूबाजूला दिसतात, कैदी म्हणजे गुन्हेगारच, त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा वगैरे असे आरोप असल्यामुळं ते गुन्हेगारांच्या बरोबर, राजकीय कैदी नव्हते ते. ते इतर खून मारामाऱ्या असे सगळे केलेले जे कैदी होते त्यांच्याबरोबर त्यांना ठेवलेलं होतं. ते म्हणाले वासुदेवाने मला असं दाखवलं की तू ज्यांना कैदी समजतोस त्यांच्यात पण मी आहे. तुला तुला तुरुंगाला घातलेल्या कुलपामध्ये मी आहे, गजामध्ये मी आहे, झाडांमध्ये मी आहे, तुरुंगाच्या भिंतीमध्ये मी आहे. असा मला साक्षात्कार झाला. असं अरविंदांचं फार सुरेख वर्णन आहे तुरुंगातला त्यांचा जो साक्षात्कार झाला त्याचं, फार सुंदर आहे. आणि ते अगदी 2-3 पानामध्ये उपलब्ध आहे. अरविंदांची भाषणं आहे, त्यामध्ये एक महत्वाचं भाषण उत्तरपारा स्पीच म्हणून आहे. उत्तरपारा या ठिकाणी त्यांनी त्यांच्या तुरुंगातनं सुटल्यानंतरचं भाषण आहे. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सूचित केलं 1910 साली की मी राजकारणातून आता निवृत्त होणार, कारण मला पांडुरंगानं, मला वासुदेवानं दाखवलेला आहे माझा पुढचा मार्ग काय आहे. आणि ते दाखवताना त्यांनी हा प्रसंग वर्णन केलाय की मला सगळीकडे कसा वासुदेव दिसायला लागला. आणि आता त्यानं सांगितलं की मी हे राष्ट्रीय कार्य जे आहे की जे तुला तुझ्या जीवाला महत्वाचं वाटतं, तूच ते करणार असं वाटतं. ते म्हणाले ते ते मी करून घ्यायला अतिशय समर्थ, म्हणाले, माणसं मी उभा केलेले आहेत. तुझी काही गरज नाही, मी तुला जे सांगतोय ते कर, असं म्हणून तो आदेश मानला. आणि मग पुढची सगळी 1950 सालपर्यंत ते पांडिचेरीतच होते आणि त्यांचं काम ते करत राहिले. तर असा 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 हा असतो देवापुढे भाव सारावा आणि त्याचा आदेश ऐकावा, हा असं जे असतं ते 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 हे. आणखीन एक तुकारामांचा अभंग घेऊया आणि थांबूया. दुःखाचे डोंगर लागती सोसावे, ऐसे तव ठावे सकळांचे. दुःख पाचवीला पुजलेलंच आहे. हा 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 अख्खा दुःखाचाच आहे, संसारच दुःखाचा आहे, असा असा रामदासांनी तर काय सांगावं. संसार हा दुःखाचा कसा आहे, रामदासांच्या भाषेत आपण ऐकलं पाहिजे. आपण दासबोध जेव्हा करू तेव्हा जरूर त्यांच्या भाषेचा फार स्पष्ट सांगतात. हा, दुःखाचे डोंगर लागती सोसावे, ऐसे तव ठावे सकळांचे. दुःख सोसायला लागणारे सगळ्यांनाच माहित आहे, त्यात काय वेगळं काही नाही. काही न करीती विचार हिताचा, ते दुःखाचे डोंगर सोसत असताना स्वतःच्या हिताचं करणार की नाही, का ते दुःख कमी करायसाठी फक्त प्रयत्न करणार. काही न करीती विचार हिताचा, न करीती वाचा नामघोष. तुकारामांना दया फार येते, म्हणजे त्या दुःखाचे डोंगर प्रत्येकाच्याच पाठीला पुरलेले आहेत. पण ते करत असताना हे दुःख मला प्रारब्धानं प्राप्त झालेलं आहे, हे माझ्या देहाला प्राप्त झालेलं आहे. माझं मन, माझी वाचा, माझं हृदय, माझं चित्त मी पांडुरंगाच्या ठिकाणी लावू शकतो. हे का कोण विचार करत नाही, हा तुकारामांना कायम पडलेला प्रश्न आहे.
काही न करीती विचार हिताचा, न करीती वाचा नामघोष. काही वाचेनं नामघोष करा म्हणून सांगतोय, ते काय करते, सारखं स्वतःचं दुःख तेवढंच बोलत बसतात. म्हणले काय काय उपयोग आहे यांचा? भोग कळो येती मागील ते जन्म. हे जे भोग आहे तुम्हाला आता भोगायला लागतात, ते मागच्या जन्माचं तुमचंच करणं आहे. हे साधं तुम्हाला कळत कसं काय? त्याच्यावर विचार कसला करत बसता? आता ह्या जन्मात तरी पांडुरंगाचं नाव घ्यायला लागा, नामाकडे वळा, मन पांडुरंगाच्या पायाशी ठेवा, आणि प्रारब्धानं दिलेले भोग भोगत राहणं अलिप्तपणानं. उत्तम मध्यम कनिष्ठ, ते मागच्या जन्मी तुम्ही उत्तम मध्यम कनिष्ठ अशी जी काही कर्म केली आहेत, त्याची फळ म्हणून तुम्हाला हे आत्ताचे देह दुःख प्राप्त झालेली आहे. त्याचं आता पांडुरंगाच्या नामाकडे कडे आधी वळा, म्हणजे पुढचं सगळं कल्याण होईल. तुका म्हणे येथे झाकीतील डोळे, आणि म्हणे सांगतोय मी, तुमचे डोळे उघडा, पांडुरंगाकडे बघा. असं सांगतोय ते. तुका म्हणे येथे झाकीतील डोळे, भोग देते वेळे येईल कळो. तुकाराम चिडलेले आहेत. म्हणतात आता भोग भोगायला लागतील पुढच्या जन्मामध्ये पांडुरंगाच्या हातातून. तो कर्माचा नियम आहे ना आमच्याकडे, फार कठोर असा कर्माचा नियम आहे. ते भोगायला लागतील तेव्हा कळेल. आता तुम्ही डोळे झाकलेले आहेत सगळे सत्याकडं, त्यामुळे आता तुमची परिस्थिती वाईट होणार. असं 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 सगळ्यांचं आहे. एक आणखीन एक अभंग लोकांना सांगून. हा हा हा. एक मिनिट. आत्ताच आपला झाला, त्याच्या पुढे आपल्याला वेळ आहे का? आहे. एक 5 मिनिटामध्ये आपण एक हा अभंग करूया. लोकांचा कसा आहे, तुकाराम हा मानवी संत आहेत. ते असे परमेश्वराचा अवतार म्हणून जन्माला आलेले नाही आहेत. हा साधा माणूस आहे. हा आपल्यासारखा प्रारब्धानं त्याला इतकं दुःख दिलं तुकारामांना, की त्यातून ते सगळे दुःखाचे सप्तलोक ओलांडून पलीकडे गेले नामाच्या जोरावर. असा हा मोठं आध्यात्मिक कर्तृत्व असलेले जगद्गुरु संत तुकाराम आहेत. तर त्यामुळं माणूस असल्यामुळं सगळ्यांची चिंता वाहता वाहता असं एकदा वाटायला लागतं. आणि हे फार म्हणून माझा फार आवडता अभंग आहे, की कशाला मी सगळ्यांची चिंता वाहतोय. अगदी मानवी असा असा आहे. त्यांची सगळ्यांची चिंता व्हायली आहे तुकारामांनी. पण साधनेच्या काळामध्ये एखादा क्षण असा येतो, माझं मी बघतो आता, या सगळ्यांचं कशाला मी सोसू, माझं मी बघतो. कुणाचं कुणाला काय पडलंय, मला तर त्यांचं काय पडायचं कारण आहे, माझं मी बघतो फक्त. आता हा त्या पद्धतीचा एक अभंग वाचूया आपण. आणि ह्यामुळे तुकाराम खरे ठरतात. तुकारामाचे असे जे मानवी अभंग आहेत ना, यात कुठे हिणकसपणा काही नाही. मी माझा स्वार्थ बघतो असं काही ते म्हणत नाहीत. पण किती लोकांच्या मागं लागू मी, त्यापेक्षा माझं मी बघतो असं असं म्हणायचं. असा असा कडेलोट होतो प्रयत्नांचा, तेव्हा असे उद्गार निघतात. आणि त्यातनं तुकाराम जास्त माणूस ठरतात. आणि म्हणून तुकाराम जास्त आपले वाटतात. हा बघा असा विचार कसा आहे. आपुला विचार करीन जीवाशी, काय या जनाशी चाड मद. हा माणसांचा कशाला करत बसतो मी काळजी. माझा करतो, माझा माझा जीव मी बघतो आता. आपुला विचार करीन जीवाशी, माझ्या जीवाशी माझा विचार करत बसतो मी आता. की जे कधीही केलं नाही तुकारामांनी. संतांनी योग्यांनी केलं कायमच, स्वतःचा विचार केला आणि मुक्त होऊन गेले. संतांनी कायमच इतरांचा सगळा भार आपल्या उरावर घेतला. सगळ्या सद्गुरूंनी जे समाजामध्ये आले, ते दत्त संप्रदायातले असतील, वारकरी संप्रदाय असतील, सगळ्यांचा नाथ संप्रदायातले असतील, सुफी संप्रदाय, सगळ्यांच्या कल्याणानं करुणेनं ओथंबून गेलेले असे संत आहेत. पण ते तिथं पोचण्याच्या आधी तर हा 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 अभंग आहे. आपुले स्वहित जाणती सकळे. कळते आता, तर त्यांना कळते आता. मी सांगून काय ऐकत नाहीत. त्यांना काय करायचं ते करू दे. आपुले स्वहित जाणती सकळे, निरोधिता बळे दुःख वाटे. ते त्यांच्या त्यांच्या आनंदात राहतात. आणि मी त्यांना सांगायला लागलो, अरे मन इकडं लावा, मन तिकडं लावा, नाही तर तर त्यांना दुःख होतं. म्हणजे मी त्यांच्या कल्याणाचं काय ते सांगायला जातोय, आणि जरा जरा माझा दबाव जास्त असतोय म्हणले माझा, तर त्यांना दुःख वाटतंय. त्यांच्या पदरी त्यांना दुःखीत झालेलं बघतोय मी त्यांच्या आनंदातनं त्यांना बाहेर काढतोय असं त्यांना वाटतंय. कशाला ह्या जनांना मी दुःखी करत बसू. मी माझी स्वतःचं मला सुख सापडलेलं आहे, तेच करत बसतो ना मी. आपुले स्वहित जाणती सकाळे, निरोधिता बळे दुःख वाटे. ऐको नाईको कथा कोणीतरी, जाऊन या घरी निजो सुखे. काय कथा ऐकतात, नाही ऐकत, घरी जाऊन निवांत ढाराडूर झोपतात. म्हणले विचार करत नाहीत, काय नाहीत. निवांत परत आपलं सकाळी उठली की म्हणले हे सगळं शेतात जाऊन यायचं दिवसभर, संध्याकाळी माझं ढम 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 कीर्तन ऐकत झोपायचं. घरी जाऊन झोपायचं. म्हणले काहीही त्यावर विचार करणं नाही, नाम घेणं नाही, काही नाही. अशी सारखी जनावरसारखी वागतायत माणसं. म्हणले त्यांचं त्यांचं आता त्यांनाच. हा हा सर्व मानवी संतांच्या मध्ये तुम्हाला दिसेल. ह्याचं एक करुण असं रूप म्हणजे आमच्या रामदासांनी असं निरोपाचं जे लिहिलेलं आहे. अपराधी जन चुकतची गेले,
तुझा तुची सावरी कल्याण करी रामराया म्हणजे काय आहे? ते ते फार करुण आहे. हा, हा. माझ्याकडनं आता काय होत नाही, काय सुधारत नाहीत म्हणले हे, मी केलं माझ्याकडनं. आता कल्याण करी रामराया, तू तू रामा, तुझीच लेकरं आहे ती. मी जरा पदरी घेऊन सावरायचा जरा प्रयत्न केला, काय जमेना झालंय. अपराधी जन चुकतची गेले, तुझा तुची सावरी, तुझेच जन आहेत सारखं चुकतायत. आता तू माझे माझे प्रयत्न थांबले. आता मी जातो, मी आता तुझ्याकडे येतो. असा फार करुण असा तो रचना आहे रामदासांची. तसं तशी तशी वेळ प्रत्येक संताकडे येते. ऐको नाईको कथा कोणीतरी जाऊन या घरी निजो सुखे, माझी कोण ओज झाला हा शेवट, देखून या वाट आणि का लावू. काय तुकाराम विचार करतात बघा. आणि अध्यात्माच्या नादी लागून माझं तरी काय फार भलं झालंय? असं तरी काय माझा आदर्श निर्माण ह्यांच्यासमोर मी करतोय? मी नुसतं सांगतोय विठ्ठलाचं विठ्ठलाचं विठ्ठलाचं, सगळं संतांकडनं वाचलं ते सगळं सांगतोय. पण माझं जगणं असं कुठे काय फार आदर्श आहे की त्याच्याकडे बघूनच त्यांनी बोध घ्यावा? काही नाही म्हणले. त्यामुळं लोकांना मी सांगितलेलं काय कळत नाही, आणि माझं मला तर कुठं जमतंय म्हणले. मी आता माझा विचार करतो, त्यातनं काय विठ्ठल माझा घडवेल त्याचा आदर्श सगळ्यांनी घेतला तर घेतला, नाही तर संपू दे सगळं, असा असा तो विचार आहे. माझी कोण ओझ झाला हा शेवट, मी माझं असं काय असा काय मी गाठलाय आयुष्यामध्ये की जेणेकरून त्याच्यावर नाही घ्यायला म्हणजे. ते खंतच आहे हो, ते खंत सुद्धा कशी करावी संतांकडनं समजून घेतलं पाहिजे. पूर्ण खंत म्हणजे खंत, शेवटपर्यंत खंत. माझी कोण ओझ झाला हा शेवट, देखून या वाट आणि का लावू, इतरांना मार्गांना लावावं. असा काय दीपस्तंभ मी झालोय का काय? मी तर असं खोरटलेला छोटासा काजवाचा आहे म्हणले. काय त्यामध्ये माझ्याकडनं तर झालंय फार, स्वतःवरच काम केलं बरं. तुका म्हणे भाकू आपुली करुणा, तुका म्हणे भाकू आपुली करुणा म्हणजे काय म्हणलंय? त्याला दोन अर्थ आहेत. आपलं काम आपण करू, आणि आपली करुणा आपण भाकू. देवापुढे मी करुणा भागतो सगळ्यांसाठी, आणि मी माझं स्वतःचं परफेक्शन करून घेतो आधी. त्यातूनच काय व्हायचं ते इतरांचं होईल. पण इतरांचं कल्याण करतो, इतरांचं कल्याण करतो म्हणून काहीही कल्याण होणार नाही, ते घरी जाऊन झोपणारच. तर त्यांच्या अंतरातला दिवा ज्ञानाचा पेटायचा असेल, तर मला माझं आयुष्य तसं घडवलं पाहिजे. मला स्वतःला प्रकाश झालं पाहिजे, आणि मगच त्यांना मी वाट दाखवू शकेन. तुका म्हणे भाकू आपुली करुणा, पण ते त्यामुळे त्यामुळे अशी शांतता नाही आहे की मी आता माझा माझा प्रकाश मी बघायचा ठरवलाय आणि हेच ज्ञान आहे, आता मी माझ्या ह्याला करतो, अशी शांतता नाही आहे. या सगळ्या अभंगाचा टोनच खंतेचा आहे. ही काही केली सुधरत नाहीत, ही काही केल्या सुधरत नाहीत, हाच खरा टोन आहे. तेव्हा तुका म्हणे भाकू आपुली करुणा, हा 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 एक प्रकारचा उद्विग्नपणाच आहे. आता आपला पण करूया. तुका म्हणे भाकू आपुली करुणा, जयाची वासना तया फळे. हे बघा, हे शेवट असं आहे. ह्यांच्या वासनांनी ह्यांना कुठं जायचंय, जाऊ देत, माझं मी आता करत बसतो. असा असा हा तुकारामाचा हा अतिशय मानवी असा अभंग आहे. त्यामुळे आम्हाला तुकाराम आमचे वाटतात. आणि तुकारामाचा हा खंतेचा अभंग असतो, पण पुढे मग ज्ञानाचा अभंग येतो, तो येता एवढाच खरा ठरतो ना. तर खरे पण आम्ही सगळीकडे लावत जातो. असं तुकाराम आपल्याला प्रकाश दाखवत असतात. ते स्वतःमधला अंधार सुद्धा कधी कधी दाखवतात, आणि त्यामुळे ते जास्त खरे ठरतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय रघुवीर.